आज आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्यामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेणार आहोत. या पूजेच्या कामगिरीमागे एक रंजक अशी कथा आहे. कथा अशी आहे, एकदा एका राजाला खूप आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आणि तो खूप वाईट काळातून जात होता. हे पाहून राणीने लक्ष्मीची पूजा केली आणि उपवासही केला आणि संपत्तीच्या देवीला प्रसन्न करण्यासाठी रात्रभर जागरण केले. नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दोघे दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हौसापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हौसापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी आश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्याने ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. व्रतपूजा. शरद पौर्णिमेच्या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपवास, पूजन व जागरण या तिन्ही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव पितरांना अर्पण करून आपत्याष्टांना देतात. विविध मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. लक्ष्मीची विशेष उपासनासुद्धा केली जाते. द्वारयुगात वृंदावनामध्ये श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला केली होती. वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून वैष्णव संप्रदायाचे भक्त रात्रोत्सव साजरे करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासनाही केली जाते. धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून कोजागृती म्हणजे कोण कोण जागरण करते आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. कोजागिरी पौर्णिमा ही रात्रीच साजरी केली जाते. रात्रीच्या नीरव शांततेत चंद्राच्या शीतल प्रकाशात
आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशन करून ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र साजरी केली जाते. कोजागिरी आणि रात्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आठवण्याचे मागचे शास्त्रीय कारण. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जासुद्धा असते. या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवल्याने त्याची किरणे दुधात पडतात. हिवाळ्याची सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात. तसेच आपल्या या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. या निमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात, भेटीगाठी होतात. त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते. या श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते. यावेळी शरद पौर्णिमा ऑक्टोबर म्हणजेच बुधवारी आहे.